नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या भागामध्ये पुढील कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ त्यानुसार व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, पारूने चक्क आता सगळ्यांसमोर आदित्य सरांना मिठी मारली। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। सगळेजण मिळून आता रंगपंचमी सेलिब्रेट करत असतात, पण मात्र रंगपंचमी सेलिब्रेट करण्यामध्ये ही दामिनी आणि ही दिशा या दोघीजण मिळून देखील काही ना काही कांड करायचं ठरवतातच। तर इकडे आता प्रीतम खूप नाराज झालेला असतो, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असेल। पण आता ह्या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्येच आता स्वतःच्या पारू ही अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि प्रीतम या दोघांमधील देखील गैरसमज दूर करते आणि त्या दोघांना देखील एकत्र आणते। तर सगळं घडतं काही चांगलंच मित्रांनो। पण आता ही अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील खूप खुश होते पारूवरती, कारण की ती तिला काही देखील बोलत नाही। पण आता इकडे घडतं सगळं उलट की प्रीतम आधीच खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असतो की अहिल्यादेवी बोलत नाही म्हणून, पण प्रीतमने त्यासाठी भांगेचं औषध आणायला सांगितलेलं असतं आणि ते भांगेचं औषधच मित्रांनो ही दामिनी मूर्खपणा करते आणि दुधाच्या ग्लासामध्ये मिक्स करते आणि तोच दुधाचा ग्लास मात्र चक्क आता ही दामिनी आता चक्क पारूला पिण्यासाठी देते आणि पारू तो दुधाचा ग्लास पिल्यामुळे सगळं काय घडतं उलटच मित्रांनो। कारण की पारूला चक्कर यायला लागते आणि पारू काय करते हेच कोणाला कळत नसतं, पण पारूला पण समजत नसतं। तर इकडे आता ही प्रीतम आणि ही दिशा हे दोघेजण मिळून देखील आता एकमेकांना रंग लावायचं ठरवतात, परंतु प्रीतमला चांगलंच माहीत असतं की ही दिशा कितली आतल्या घाटीतली आहे। त्याच्यामुळे प्रीतम अजिबात देखील दिशाच्या हाताने रंग लावून घेत नाही। तर प्रीतम आता पारूला शोधत असतो, पण प्रीतमच्या लक्षात येतं की आपलं भांगेचं औषध तर गायब झालेलं आहे आणि ते कोणी गायब केलं। तर त्यावेळेस मात्र प्रीतमला वाटतं की ते आईला तर सापडलं नसेल ना, तर आता तर मेलोच मी, कारण की आईने आत्ताच तर माफ केलं होतं मला, मी केवढी मोठी चूक करून ठेवली। तर इकडे आता आदित्य आता इकडे पारूची समजूत काढत असतो। आदित्यला कळत नसतं की पारू अशी अचानक हसायला का लागली, अशी अचानक का बोलते। तर आदित्य चक्क पारूला आता साईडला घेऊन जायचं ठरवतं, पण पारू खूप हसते आणि म्हणते की आदित्य सर, माझ्या पोटामध्ये ना सिगरेट आहे, सिगरेट। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आदित्यला काहीच कळत नाही, यार ही पारू असं का बोलते। तर पारूने चक्क भांग तर नाही ना पिली। त्याच्यामुळे आदित्य म्हणतो की सगळ्यांच्या समोर तमाशा नको। त्याच्यामुळे आदित्य हा पारूला साईडला घेऊन जातो। तर इकडे दिशा आणि दामिनी दोघीजण देखील म्हणतात की चांगल्या सगळ्यांच्या समोर ह्या पारूची इज्जत गेली असती, पण ह्या आदित्यला काय करायचं होतं, मध्ये येऊन सगळा काय प्लॅनिंग ह्यानेच फिसकटवला, ह्याच्यामुळेच आता सगळा काय प्लॅनिंग फिसकटला। तर इकडे आता प्रीतम सगळीकडे शोधत असतो की पारू कुठे गेली। तर त्यावेळेस मात्र आता आदित्य येऊन प्रीतमला म्हणतो की अरे पारूने भांगेचं औषध पिलेलं आहे। तर हे सगळं कळाल्याच्या नंतर प्रीतम म्हणतो की ही पण माझीच चूक आहे दादा, कारण की मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे मी ते औषध आणलं होतं, पण त्या गोळ्या सगळ्या काही पारूपर्यंत कसं काय आल्या, कारण की पारू तर आतमध्ये खोलीत गेली देखील नाही। तर प्रीतमच्या लक्षात येतं की हे सगळं त्या दामिनीने किंवा त्या दिशानेच केलं असेल। तर आता आदित्य म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला पारूला साईडला घेऊन गेलं पाहिजे, नाहीतर सगळ्यांसमोर पारूची बेइज्जती होईल आणि आईला जर हे सगळं कळालं तर आई पारूला कधी देखील माफ करणार नाही। त्याच्यामुळे कोणासमोर देखील हे सत्य येता कामा नये। तर इकडे मित्रांनो, ह्या दामिनी आणि ह्या दिशाचा ते चांगलीच वरात हा प्रीतम काढणारा असतो, कारण की आता आदित्य म्हणतो की आपला एवढं कार्यक्रम उरकल्याच्या नंतर त्या दिशाकडे मी चांगलंच बघून घेतो। तर मित्रांनो, आता हे सगळं घडत असताना मात्र आदित्य आणि प्रीतम या दोघांच्या मध्ये देखील आता खूप असा समज आलेला असतो आणि त्याच्यामुळे आता पारूने चक्क आदित्य सरांना मिठी मारलेली असते सगळ्यांसमोर आणि हे सगळं पाहून आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि आदित्य सर देखील आता पारूच्या प्रेमात पडलेले असतात। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आदित्य आणि पारूचं लग्न कसं आणि कधी व्हायला पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढचे अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल। धन्यवाद।